माझ्या तळ हातावर तुला कोरलेला आहे आणि तुझे कोटी मोठे माझ्या समोर आहे. तुझ्या लेकरांना स्पर्श कर, आशीर्वाद दे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. प्रेज द लॉर्ड. बोले उपस्थिती आपण थोडक्यात वचन पाहणार आहोत. 2025 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त इस्रायलमध्ये जन्माला आले आणि खूप लोकांना असं वाटतं पण इस्रायलमध्ये जन्माला आले ना मग ते इस्रायलचं आहे. आणि मला पण तेच वाटत होतं. पण मी असा विचार केला जेव्हा मी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर मी आशीर्वादित होत गेले. मला एक आनंद प्रभूमध्ये मिळत गेला. माझ्या जीवनामधली निराशा, त्रास, दुःख सगळे निघून गेले. मग मी म्हटलं प्रभू मला तुला भेटायचंय, प्रभू मला तुला पाहायचंय, प्रभू तुला मला अनुभवायचंय. आणि जसं जसं मी प्रभूचा शोध घेत गेले, प्रभूचं ज्ञान मी शोधत गेले, तसं तसं मला कळालं प्रभू येशू इस्रायलचा देव नाही, तो संपूर्ण जगाचा देव आहे. किती लोक जगामध्ये राहतात? आपण सर्व जगात राहतो की नाही? बरं, संपूर्ण जगावर एक सूर्य पण आहे की नाही? त्या सूर्याला कधी म्हणतो का तू वाकवला नाही, तू माझ्या देशात उभू नको, असं कधी म्हणतो का? नाही म्हणत ना. आपण संपूर्ण जगातला सूर्य एक आहे, चंद्र एक आहे, आभाळ एक आहे, संपूर्ण धरती एक आहे, पृथ्वी एक आहे. आणि म्हणून नेहमी विश्वास ठेवा की एक देव असा आहे की तो मला सार्वकालिक जीवन देणारा आहे. तो माझ्या प्रार्थना ऐकणारा आहे, तो माझे हाक ऐकणारा आहे. आणि आम्ही जेव्हा प्रभू येशूवर विश्वास ठेवला आणि मला माहिती ते जेवढे पण असतील, जेव्हा जेव्हा त्यांनी प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय तेव्हा तेव्हा त्यांनी असा अनुभव घेतलाय की मला माझ्या प्रार्थनेचं उत्तर प्रभूने दिलेलं आहे. मी जेव्हा जेव्हा प्रार्थना केली आणि मला माझ्या प्रार्थनेचं उत्तर प्रभूने दिलं आहे. जर प्रभू प्रार्थनेचं उत्तर देतो तर तो जिवंत आहे. जर देव प्रार्थनेचं उत्तर, आता आपण साक्ष ऐकली, आकाश भाऊची साक्ष ऐकली. ऍक्सिडेंट झाला, त्याचा पाय अशा प्रकारे फ्रॅक्चर तुटला होता, त्यांचा तळपाय अक्षरशः चुना झाला होता तळपायाचा. आणि डॉक्टरने सांगितलं की तुम्ही उभे राहू शकणार नाही, आम्ही गॅरंटी नाही देऊ शकत तुम्ही उभे राहालच म्हणून. 6 महिन्याच्या आत ते उभे राहिले. आम्ही सतत त्याच्यासाठी प्रार्थना करत होतो, आकाश भाऊ पण प्रार्थना करत होते. त्यांनी देवावर विश्वास ठेवला होता आणि देव आहे माझी प्रार्थना ऐकेल, एक देव आहे तुम्हाला बरं करेल, डॉक्टरची रिपोर्ट तो फेल करेल. त्याच्यानंतर शोभा शिस्टरने आपल्याला जी साक्ष सांगितली, तुम्हाला विश्वास नसेल, आम्ही जेव्हा दवाखान्यातून बाहेर निघालो त्यांना भेटून, त्यांचे घरचे काही लोक त्यांची जायची वाट बघत होते. कदाचित ते माहित नाही कधी पण जाऊ शकते. अन्न पाणी त्यांनी सोडलं होतं, पाणी सुद्धा त्यांना पचत नव्हतं, कित्येक महिने ते जेवल्या नव्हत्या.
पण ज्या वेळेस आम्ही त्यांना भेटायला गेलो त्या ठिकाणी गुडघे टेकून प्रभूला हात मागे प्रार्थना केली. त्याच दिवशी त्यांनी सत्तर भाकरीचा तुकडा खाल्ला आणि त्याची परिस्थिती हळूहळू बदलत गेली आणि आज त्या पूर्ण बरे आहे. ह्या साक्षीच्या द्वारे आम्हाला एकच असा विश्वास आहे की हो एक देव आहे, तो प्रार्थना ऐकतो, तो जात धर्म देश बघत नाही. मला सांगा, आजाराला कोणती जात आहे, मरणाला कोणती जात आहे, पापाला कोणती जात आहे? पाप जात किंवा मरण जात करून येतो का? आजार जात करून कधी येतो का? डॉक्टरकडे जाताना जाती समोरून कधी जातो का आपण? नाही जात. प्रभू येशूने तुमचं हृदय पाहिजे, प्रभू येशूने तुमचा विश्वास पाहिजे, प्रभू येशूला तुमच्या जीवनातले दुःख त्रास निराशा दूर करायचा आहे, प्रभू येशूला तुमच्या जीवनात आनंद पाठवायचा आहे. आमच्या पुष्पशिष्टाची सुद्धा साक्ष होती, त्या सुद्धा इतक्या आजारी होत्या ज्यावेळेस प्रभू येशूने विश्वास त्यांनी ठेवला नव्हता. किती वेळेस तरी त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, कितीतरी वेळेस ते म्हटलं की देव जगत आहे की नाही, का मी बरी होत नाही. त्यांचं जेवढं पगार यायचं त्या कमवायचा महिनाभर आणि संपूर्ण पगार त्या डॉक्टरकडे त्या घालत होत्या. जेव्हा त्या दिवशी त्यांना प्रभू कळाला, प्रार्थना त्यांच्यासाठी करण्यात आल्या, त्याच दिवशी त्या कधीही आजारी पडल्या नाही. विश्वास ठेवा, नाहीतर महिन्यातून त्यांना सगळा पैसा डॉक्टरकडे ते कमवायच्या आणि संपूर्ण पैसा डॉक्टरकडे घालवायच्या. त्यांच्या घरात कधी खायला पण नसायचं. आज त्यांना जवळजवळ 70-80 रुपये पेमेंट आहे, पण जेव्हा सुरुवातीला त्यांनी आजारी झाल्या त्यावेळेस अख्खा पगार त्यांचा डॉक्टरकडे जात होता. मला एकच सांगायचं आहे, प्रभू येशू आम्हाला आनंद द्यायला जगात आला. प्रभू येशू आमच्या जीवनात दुःख आनंदात बदलायला आला, आमच्या जीवनातले त्रास दूर करायला आला, आमचे स्वप्न आणि इच्छा पूर्ण करायला आला. म्हणून एक वचनातून एक गोष्ट पाहणार आहोत. लूक शुभवर्तमान काढणार सर्वांनी. लूक शुभवर्तमान. प्रभू येशू ज्या वेळेस जन्माला, प्रभू येशू जेव्हा या जगात त्यांनी जन्म घेतला तेव्हा बायबलमध्ये दिले स्वर्गातून देवदूत प्रकट झाले. प्रेसला काढूया आपण वचन. लूक शुभवर्तमान 2रा अध्याय आणि 8वं वचन. त्याच भागात मेंढपाळ रात्री राहून आपले कळप राखीत होते. तेव्हा पहा, प्रभूचा दूत त्यांच्या जवळ उभा राहिला आणि प्रभूचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले. कुणाचे तेज त्यांच्या भोवती प्रकाशले? प्रभूचे. रात्री मेंढपाळ आपला कळप राखीत होते आणि बायबलमध्ये दिलेलं आहे की प्रभूचा दूत त्यांच्या समोर उभा राहिला, त्या मेंढपाळाच्या समोर. आणि वचनात असं दिलेलं आहे, प्रभूचा तेज त्यांच्या भोवती प्रकाशले, मोठा प्रकाश त्यांनी पाहिला. आणि बायबलमध्ये पुढे दिलेलं आहे आणि ते फार घाबरले. मग तो दूत त्यांना म्हणाला, भिऊ नका, कारण पहा जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याचे शुभवर्तमान मी तुम्हाला सांगतो. कारण आज दाविदाच्या नगरात तुम्हासाठी तारणारा जन्मला आहे. प्रेझला मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे. एका बायबलमध्ये दिले संपूर्ण जगाला आनंद होईल अशी सुवार्ता मी तुम्हाला सांगत आहे. आनंदाची गोष्ट आहे का एक देव आहे जो प्रार्थना ऐकतो, एक देव आहे आम्हाला आमचे आजार बरे करतो, जो दीर्घायुष्य देतो, आमचे आशीर्वाद मोकळे करतो. संपूर्ण जगाला आनंद होईल अशी सुवार्ता मी तुम्हाला सांगतो, असं शुभवर्तमान मी तुम्हाला सांगतो. तुम्हासाठी दाविदाच्या नगरात तारणारा जन्मलेला आहे. हा तारणारा म्हणजे काय आहे? तुम्हाला आजारातून बाहेर काढणारा, तुम्हाला श्रापातून बाहेर काढणारा, तुमच्या पापाची क्षमा करणारा, तुमच्या जीवनातल्या निराशातून दूर करणारा. जेव्हा जेव्हा तुमच्या जीवनात त्रास असतील एकदाच मनामध्ये म्हणा की प्रभू मला तुझी गरज आहे, माझी प्रार्थना आहे, माझ्या जीवनातले त्रास आहे, अनुभव बघा तो किती चांगला आहे. संपूर्ण जगाला आनंद होईल अशी सुवार्ता, असं शुभवर्तमान मी तुम्हाला सांगतो. स्वर्गातला देवदूत प्रकट झाला आणि त्याने ही शुभवर्तमान किंवा ही सुवार्ता किंवा ही चांगली बातमी मेंढपाळांना कळवली. मेंढपाळ कळप राखीत होते रात्रीच्या वेळी
आणि मोठा प्रकाश त्यांनी पाहिला. अंधारात प्रकाश प्रकाशला. लक्षपूर्वक ऐका, आज तोच देव आमच्याकडे त्याचा प्रकाश घेऊन आलेला आहे. आज तोच देव आमच्या जीवनातून अंधार दूर करायला आलेला आहे. विश्वास ठेवा, जेव्हा तुमच्या जीवनामध्ये प्रभू येशूची खरी ओळख होईल तेव्हा तुम्हाला कळेल का हो माझ्या जीवनात प्रकाश आलेला आहे. म्हणून एक वचन आपण काढूया. योहान शुभवर्तमान काढणार आहोत. योहान शुभवर्तमान आपण पहिला अध्याय काढूया. बायबल मध्ये दिलेला आहे योहान शुभवर्तमान. काढूया आपण वचन. कशा प्रकारे देवदूतांनी सुवार्ता सांगितली. स्वर्गातून शुभवर्तमान मनुष्यासाठी आले. पण देवाचे वचन सांगतं योहान शुभवर्तमान पहिला अध्याय. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाजवळ होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवाजवळ होता. प्रारंभी शब्द होता म्हणजे वचन होतं आणि वचन देवाजवळ होतं आणि वचनच देव होता. वचन काय होता? देव होता. वचन देव होता. जर तुम्हाला देव पाहायचा असेल तर वचनात पहा. प्रेझ लॉर्ड. कारण आम्हाला जर कशाचं ज्ञान पाहिजे असेल तर आम्ही कुठे गेलं पाहिजे? देवाच्या वचनाकडे गेलं पाहिजे. लक्षपूर्वक ऐका. प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता. जर तुम्हाला कुणाशी बोलायचं असेल तर तुम्ही कसं असं बोलता का? कधी तुम्हाला काही सांगायचं असेल असं करता का? कधी नाही. तुमचे बोलण्याद्वारेच तुम्ही इतरांना काही सांगायचं असेल तर सांगू शकता, बरोबर? आणि म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे की प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता. शब्द आमच्या मुखात यासाठी आले आम्हाला देव कळावा. प्रेझ लॉर्ड. आणि बायबलमध्ये काय दिलेलं आहे की त्याच्यामध्ये जीवन होते, ते जीवन माणसाचा प्रकाश होते आणि तो प्रकाश अंधारात प्रकाशतो आणि अंधाराने त्याला घेतले नाही. लक्षपूर्वक ऐका. त्या शब्दामध्ये जीवन होतं, जीवन मध्ये प्रकाश होता आणि बायबलमध्ये दिलेला आहे की तो प्रकाश अंधारात प्रकाशला आणि अंधाराने त्याला घेतलं नाही. लक्षपूर्वक ऐका. बायबलमध्ये दिले प्रकाश आणि अंधार हे जगामध्ये आहे. अंधार हे दुष्टापासून आहे पण प्रकाश देवापासून आहे. आमच्या जीवनातला अंधार सगळा प्रभू येशूच्या द्वारे निघून जातो. आमचे श्राप तुटले जातात, आमची बंधनं तुटले जातात, आमच्या जीवनातल्या निराशा निघून जाते. बघा, हळूहळू जसं बायबलमध्ये दिले की पहाट झाल्यानंतर सूर्य उगवतो की नाही आणि सूर्य उगवल्यानंतर हळूहळू हळूहळू नंतर 7 वाजता, 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता संपूर्ण प्रकाश प्रकाशतो. पण पहाटेमध्ये प्रकाश दिसतो का तुम्हाला? कधी नाही दिसत. अशा प्रकारे जेव्हा आम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवतो आमच्या जीवनातला अंधार हळूहळू हळूहळू निघून जातो आणि आमचं जीवन प्रकाशित होतं. काय होतं? म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हटला? तुम्ही जगाचे प्रकाश आहात. प्रेझ लॉर्ड. प्रभूला आम्हाला प्रकाश मागायचा आहे. लक्षपूर्वक ऐका. प्रकाश आमच्या जीवनात आल्यानंतर आम्हाला कळतं की आमच्या जीवनामध्ये का त्रास आहे, आमच्या जीवनात का दुःख आहे, आमच्या जीवनामध्ये का सगळं एक सक्सेस एक आशीर्वादित जीवन आम्हाला मिळत नाहीये. आमच्या जीवनात प्रकाश येणं गरजेचं आहे. म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे की आमच्याकडे असं वचन आहे ते अंधाराच्या जागी प्रकाश देणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे आणि म्हणून आम्हाला त्याकडे लक्ष लावलं पाहिजे. एक वचन काढूया. काढू आपण पेत्राचं दुसरं पत्र. पेत्राचं दुसरं पत्र काढूया. आपण पाहिलं. काढूया आपण पेत्राचं दुसरं पत्र. सगळ्यांनी लक्ष द्या आणि आपण मग प्रार्थना करूया. पेत्राचं दुसरं पत्र. पेत्राचं दुसरं पत्र आणि पहिला अध्याय. लक्षपूर्वक ऐका. पेत्राचं दुसरं पत्र पहिला अध्याय आणि 19 वचन. आपल्या जवळ अधिक निश्चित असे भविष्य वचन आहे. ते अंधाराच्या ठिकाणी प्रकाश देणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. असे मानून दिवस उजेडापर्यंत पहाटेचा तारा तुमच्या अंतःकरणात उगेपर्यंत तुम्ही त्याच्याकडे चित्त द्याल तर बरं होईल. लक्षपूर्वक ऐका. ह्या वचनात एक गोष्ट शिकवत आहे परमेश्वर आम्हाला. आमच्याकडे भविष्य वचन आहे. कोणतं भविष्य वचन माहिती तुम्हाला? का येणाऱ्या जगामध्ये येणारं जग म्हणजे हे जग
जसं पाखरून गुंडाळलं जातं तसं हे जग एक दिवस गुंडाळलं जाणार आहे. आपण म्हणतो नाही की जगामध्ये खूप पाप वाढला आहे. आपण म्हणतो की अरे जगाचा हा शेवट होणार आहे, जगाचा अंत एक दिवस होणार आहे. पण देवाचं वचन सांगतं एक नवीन युग, एक नवीन जग, एक नवीन पृथ्वी, जिथे पाप असणार नाही, जिथे श्राप असणार नाही, जिथे अश्रू असणार नाही, जिथे आजार असणार नाही, जिथे मरण असणार नाही, असं जग परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. पण एक दिवस या जगाचा अंत होणार आहे. लक्षपूर्वक ऐका. आणि त्या युगामध्ये आम्हाला राहण्यासाठी देवाने निवडलेलं आहे. म्हणून बायबल सांगते की आमच्याकडे असे एक भविष्यवचन आहे ते अंधाराच्या ठिकाणी प्रकाश देणाऱ्या दिव्याप्रमाणे आहे. आमच्याकडे एक भविष्यवचन असं आहे की देवाने आम्हाला सार्वकालिक जीवनासाठी निवडलंय. देवाने आम्हाला नवी सृष्टीसाठी निवडलंय, नवी पृथ्वीसाठी निवडलंय. देवाने आम्हाला सार्वकालिकाच्या जीवनासाठी निवडलंय. हे आमच्याकडे एक भविष्याचं वचन आहे. आमच्या पुढच्या भविष्याचं आमच्याकडे वचन आहे. म्हणून बायबल सांगतं की ते अंधारात देणाऱ्या प्रकाशासारखे आहे, दिव्यासारखं आहे. आणि म्हणून बायबल सांगतं की तुमच्या अंतःकरणात उभेपर्यंत तो दिवा, तो प्रकाश उभेपर्यंत तुम्ही त्याच्याकडे चित्त लावायचं बरे होईल. म्हणजे तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये प्रकाश उगवला पाहिजे. काय उगवला पाहिजे? प्रकाश उगवला पाहिजे. जेव्हा प्रकाश उगवेल तेव्हा आम्ही प्रकाशित होऊ. आमच्याकडे भविष्यवचन आहे सार्वकालिक जीवनाचं, नवीन सृष्टीचं, नवीन जगाचं. पण आम्हाला त्याच्याकडे चित्त लावायचं आहे. तुमच्या जीवनात त्रास असतील, प्रभूला धन्यवाद. प्रभू मला माहिती आहे हे जीवन थोडंच आहे, पण सार्वकालिक जीवनासाठी तुम्हाला निवडले, नवीन सृष्टीसाठी तुम्हाला निवडले, नवीन पृथ्वीसाठी तुम्हाला निवडले. हे भविष्यवचन तुमच्याकडे आमच्याकडे आहे. म्हणून त्याकडे आमचं चित्त लागलं पाहिजे. आणि म्हणून बायबल सांगतं की तुम्ही त्याकडे चित्त लावा जेणेकरून तुमच्या जीवनात प्रकाश राहील. तुमचं चित्त प्रकाश होण्यापर्यंत, तुमच्या जीवनात प्रकाश उठेपर्यंत तुमचं चित्त त्याकडे लावा. म्हणून हळूहळू तुमच्या जीवनातला अंधार निघून जाईल. जर तुमच्या जीवनात अजून अंधार असेल, तुमच्या जीवनात अजून त्रास असतील, तुमच्या जीवनात अजून दुःख असेल, तुमच्या जीवनात अजून निराशा असतील, तुम्ही म्हणत असेल की मी खूप प्रार्थना करते पण अजून तुम्ही प्रकाशित नाही झाले, प्रकाश तुमच्या अंतःकरणात हळूहळू उभत आहे. लक्षपूर्वक ऐका. तो प्रकाश आपल्या जीवनात यासाठी आला तर आम्ही प्रकाशित व्हावं. आम्हाला कळावं मी जगात का आहे, आम्हाला कळावं माझ्या जीवनाचं शेवट काय आहे, आम्हाला कळावं माझं आयुष्य या जगामध्ये देवाने मला का आणलेलं आहे. या गोष्टीची संपूर्ण आम्हाला माहिती होईल, ज्ञान प्रकट होईल, आम्ही प्रकाशित होऊ. आणि तुम्ही रोज म्हणाल की प्रभू मला कारभाराची गरज आहे, मला एका उद्धाराची गरज आहे. बायबल सांगतं की 38 वर्षापासून एक माणूस बिछाणावर पडलेला होता, अपंग होता, आधू झाला होता. आणि देवाच्या वचनात असं दिलेलं आहे की तो एका तळ्याजवळ थांबला होता. कारण की तिथे असं चमत्कार होत होता, स्वर्गातले देवदूत वर्षातून एकदा यायचे आणि ते तळ्यातलं पाणी हलवायचे. आणि जेव्हा कोणी पहिला माणूस त्या तळ्यामध्ये उडी मारल तो पूर्ण बरा व्हायचा. आणि संपूर्ण मोठी रांग लागली होती. आणि मग हा माणूस रोज पुढे त्या तळ्यात दरवर्षी जेव्हा पाणी आले तेव्हा तो पुढे जायचा, तेव्हा कोणी त्याला ढकलायचं, त्याला पुढे त्याला जाऊच देत नसायचं. प्रभू येशू जेव्हा त्याच्या जीवनात आला, प्रभू येशू त्या ठिकाणामध्ये आला, प्रभू येशूने जेव्हा पाहिलं की खूप वर्षापासून हा तिथे पडलेला आहे, प्रभू येशू त्याला म्हटलं तुला बरं होण्याची इच्छा आहे का? तो म्हटला प्रभू मला बरं होण्याची इच्छा आहे, पण मला त्या पाण्यात टाकणारा माझं कोणीच उरलेलं नाही, माझं नातेवाईक नाही, माझे घरचे लोक नाही. 38 वर्षापासून एखादा आजारी बिछाण्यात पडला तर तुम्ही काय विचार करा, कधी हा करतो. असा बिछाण्यात पडण्यापेक्षा मेलेला बरा. बघा एखादा आजारी माणसाला तुम्ही ना जवळजवळ तुम्ही 1 महिना भेटाल, 2 महिने भेटाल, वर्षभर त्याला भेटायला जा. नंतर तुम्ही नेहमी एकच गोष्ट म्हणाल, रोजचं वडव त्याला कोण म्हणाल की नाही. आजारी माणसाला विचार 38 वर्षापासून पडले म्हटलं त्याला कोण भेटायला जाणार.
पण बायबलमध्ये दिलं प्रभू येशू म्हटलं तुला बरं होण्याची इच्छा आहे का? तेव्हा तो प्रभू येशूला म्हटला होय प्रभू मला बरं व्हायची इच्छा आहे. प्रभू एकच शब्द त्याला बोलला उठ आपली बाज उचल आणि घरी घेऊन जा. Praise the Lord. हालेलुया. प्रभूचा शब्द त्याच्याकडे आला. प्रभूचं सामर्थ्य त्याच्याकडे पोहोचलं. प्रभूची दया त्याच्या जीवनात प्रकट झाली. आणि जसा प्रभूचा शब्द त्याच्या कानावर गेला त्याच्या शरीरामध्ये एक मोठं सामर्थ्य आलं. जीव आला. त्याच्या शरीरामध्ये ताकद आली. त्याच्या शरीरामध्ये हाडं पूर्णपणे बरी झाली आणि टक्कन तो उभा राहिला. मग त्याने विश्वास ठेवला तो कोणीतरी एक शक्ती माझ्या जवळ आलेली आहे आणि आता मी बरा होणार आहे. असं दिलेलं आहे बायबलमध्ये. योहान 5 मध्ये काढणार नाही वेळ नाही आपल्याला. त्याचा आजार निघून गेला. त्याची दुःख निराशा निघून गेली. त्याचे अश्रू पुसले गेले. तो पूर्ण बरा झाला. एक त्याला नवीन जीवन मिळालं. संपूर्ण जगाला आनंद होईल अशी सुरुवात आज तुम्हाला सांगत आहे. ते देवदूत म्हटले आणि आम्हाला प्रभू आनंद द्यायला जगात आहे. आमचे दुःख आनंदात बदलायला जगात आला. आमच्या प्रार्थना ऐकायला प्रभू येशू जगात आला. तो प्रभू येशू आजही तुमच्या जीवनातले त्रास दूर करायला समर्थ आहे. आजार बरे करायला समर्थ आहे. आजही तुमची श्राप तोडायला समर्थ आहे. बायबल सांगतं लक्षपूर्वक ऐका. जगामध्ये अंधार आणि प्रकाश या दोन गोष्टी आहेत. जसं प्रभू येशू जीवनाचा अधिपती आहे तो प्रकाश आहे तसा सैतान या अंधकाराचा अधिकारी आहे. अंधाराचा अधिकारी आहे. बायबल सांगतो प्रभू येशू म्हटला योहान 10 मध्ये 10 आणि 10 वचनात मी तुम्हाला जीवन द्यायला आलेलो आहे. चोर येतो चोरी घात नाश करायला पण मी आलोय तुम्हाला जीवन द्यायला विपुल जीवन द्यायला. प्रेझ द लॉर्ड. एक चोर आहे तो घात आणि नाश करणारा आहे पण माझा प्रभू विपुल जीवन देणारा देव आहे. आणि आज विश्वास ठेवला पाहिजे की चोर चोरी करतो घात करतो आणि नाश करतो. आमच्या जीवनात आजार पाठवतो. आमच्या जीवनात संकट पाठवतो. आम्हाला निराश करतो. कधी कधी म्हणतो की काय विश्वास ठेवून तुला काय मिळालं. चोराची एकच इच्छा आहे घात आणि नाश करणं. आणि म्हणून तो नेहमी आम्हाला नाश करण्यासाठी आमच्या सतत आमच्या जीवनामध्ये तो आमच्या मागे लागलेला आहे. म्हणून बायबल सांगतं सैतान कर्जदारा सिंहासारखा कुणाला गिळावं म्हणून तो शोधत फिरतो. पण प्रभू म्हणतो जो परात्पराच्या मुक्तस्थळी राहतो तो त्याच्या छायेमध्ये राहतो. जेव्हा आम्ही देवाच्या उपस्थितीत राहतो परात्पराच्या मुक्तस्थळी राहतो आम्ही देवाच्या पंखाखाली राहतो. आम्ही प्रार्थनेत राहतो. आम्ही वचनात राहतो. आम्ही देवाच्या पंखाखाली राहतो. जेव्हा आम्ही भक्ती करतो आम्ही देवाच्या पंखाखाली राहतो. म्हणून आज आम्हाला एक गोष्ट शिकायचं आहे. प्रभूला आमचं हृदय पाहिजे. प्रभूला आमचा विश्वास पाहिजे. प्रभू कुठं म्हणत नाहीये तर तुम्ही ख्रिश्चन व्हा. आम्ही पण ख्रिश्चन नाहीये. प्रभूला पण आम्हाला ख्रिश्चन करायचं नाहीये. संपूर्ण जगाला सुवार्ता सांगायला देवदूत प्रकट झाला की तुम्हाला आनंद होईल अशी बातमी मी तुम्हाला सांगत आहे. तुमच्यासाठी दाविदाच्या नगरात तारणारा जन्मलेला आहे. बाळ जन्मलेला आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. Praise the Lord. हालेलुया. थोडे बंद करूया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. थँक यू जीसस. नाही सोडणार नाही सोडणार तारणारा मला कधी नाही सोडणार. येशू 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 नाव गोड फार तुझे नाव गोड फार तारणारा मला कधी नाही सोडणार. हो तारणारा मला कधी नाही
तुम्हासाठी आम्ही त्याच्या घरात दाखला जन्मलेला आहे. तेव्हा तुझं वचन आम्ही आता ऐकलं. तेव्हा तुझ्या लेकरांचं तारण कर. तुझ्या लेकरांना आशीर्वाद कर. हर एक श्राप निघून जाऊ दे. निराशा निघून जाऊ दे. अश्रू पुसले जाऊ दे. तुझ्या लेकरांना नवीन आशीर्वादाचं जीवन दे. शांतीचं जीवन दे. पुण्याचं जीवन दे. प्रभू तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये कार्य कर. आजारी आहेत त्याचे आजार बरे केले. जे निराशात आहेत ते निराशा निघून जाऊ दे बाबा. त्याच्या हर एक प्रार्थनेचं उत्तर तुझ्या लेकरांसाठी दीर्घ आयुष्य, चांगली तब्येत,